मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागलेला आहे। जे आरोपी होते त्यांना निर्दोष सोडण्यात आलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आपल्या बरोबर आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? हा एक महत्त्वाचा निकाल नाही खूप महत्त्वाचा होता। 17 वर्ष लागले आणि या 17 वर्षाचा इन्व्हेस्टिगेशन 5 जजेस चेंज झाले, इतके सारे विटनेसेस एक्झामिन करण्यात आले, हजारो पानाची चार्जशीट तयार करण्यात आली, त्याच्यानंतर सप्लिमेंटरी चार्जशीट तयार करण्यात आली आणि 17 वर्षानंतर निकाल हे येतो। हे सगळं लोक ज्यांना आम्ही पकडलं होतो 17 वर्ष अगोदर, हे सगळं निर्दोष आहे। मग प्रश्न हे उपस्थित होतो की मग कोण आहे दोषी, कोण आहे? असाच प्रकारच्या न्यायाची आम्ही हे करणार का? काही दिवसापूर्वी मुंबई ट्रेन धमाका झाला होता, 12 लोक 19 वर्ष जेलमध्ये काढले होते आणि 19 वर्षानंतर निकाल येतो हे की सगळे लोक निर्दोष आहे। यांच्या 19 वर्षाचं जे काळ गेलेला आहे ते कोणी परत करणार? आणि या केसमध्येही असं असेल की हे सगळं निर्दोष आहे, मग दोषी कोण आहे याचा प्रश्नाचा उत्तर कोण देणार? देशाचे पंतप्रधान देणार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देणार, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज NIA देणार, ATS देणार, कोणीतरी केलं असेल? मग कोण आहे या देशामध्ये? आपल्याला हे सापडता येत नाही आहे। आज सगळ्यात जास्त कोणी आनंदी असेल तर जे लोक या देशाला तोडण्याचा, फोडण्याचा, या देशामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे, ते आज खऱ्या अर्थाने खूप आनंदी असेल की या देशामध्ये आपण दहशत निर्माण करतो आणि कोणी दुसऱ्याला जेलमध्ये टाकण्यात येतं आणि अनेक वर्षानंतर निकाल येतं की हे निर्दोष आहे। ओरिजिनल जे टेररिस्ट आहे ते आतापर्यंत आपण पकडू शकले नाही। या दोघं केसेस जे आहे ना ते आपल्या देशासमोर एक एक्झाम्पल आहे। आजच्या प्रतिक्रिया अशा येतात की हिंदू आतंकवाद नव्हताच, ही फक्त एक काँग्रेसने रंगवलेली थोतांड होतं। काय आहे की जेव्हा जेव्हा या देशामध्ये आतंकी हमला झाला तर त्याचा पॉलिटिकल मायलेज घेण्याचा कशा धंदा, कशा उद्योग करण्यात आला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई ट्रेन ब्लास्टमध्ये मुस्लिम पकडले तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर येऊन हल्ला करायची की बघा हे। मग मालेगावमध्ये जेव्हा हे हिंदू टेरर किंवा सॅफ्रन टेररचा नवीन कन्सेप्ट तयार करण्यात आला होता तर मुस्लिम समाजाला वाटायचे की याला काउंटर करण्यासाठी आता एक नवीन अभिनव भारत नावाची एक संघटना तयार करण्यात आली आहे की जे हिंदू टेरर स्थापित करायचं आहे त्यांना। आता मला असं वाटत नाही आहे की याच्यामध्ये काही जाती धर्माचं हे आहे। हे या देशामध्ये न्याय आहे, पण न्याय 18-18, 19-19 वर्षानंतर कोणाला मिळत असेल तर हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे। कुठेतरी लोकसभाचं अधिवेशन सुरू आहे, फालतू मुद्द्यावर चर्चा न करता मला असं वाटतं की या देशाने 2-3 दिवस लोकसभेमध्ये याच्या बाबतीत चर्चा करण्याची आवश्यकता आहे की आपली ATS सक्षम आहे किंवा NIA सक्षम आहे आणि इतकं वर्षानंतर आपल्याला न्याय मिळत असेल तर आपल्या देशासमोर प्रायोरिटी काय असायला पाहिजे लोकांना न्याय देण्यासाठी? त्या 187 लोक ज्यांचा जीव गेला होता ट्रेन ब्लास्टमध्ये किंवा मालेगावमध्ये 6 लोक मेले होते, त्यांना आज काय वाटत असेल की आमच्या घराचा माणूस तर गेला, मेला आणि कोण केला हे कुणालाही माहीत नाही आहे। सदैव प्रज्ञेश सिंग यांना हा निकाल बघितल्याच्या नंतर रडू कोसळलंय। ठीक आहे ना, म्हणजे ती एक हे विक्टिम होती आणि तिलाही माहीत पडलं असेल की स्वाभाविक आहे की एका टेरर केसमध्ये ती इन्व्हॉल्व होती, तिला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि आता निकाल आल्यानंतर ती रडत असेल तर स्वाभाविक आहे, ती केसची जुळलेली होती। तर होते एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलेलं आहे की जर आरोपी निर्दोष सुटले असतील तर हे बॉम्बस्फोट कोणी केले याचं उत्तर सरकारने द्यावं। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।